कनिष्ठ विद्यार्थ्यांची रॅगिंग केल्याप्रकरणी घाटी रुग्णालयातील 3 वरिष्ठ विद्यार्थ्यांना 6 महिन्यासाठी निलंबित केले आहे। त्याचबरोबर त्यांना 25,000 रुपये दंड ठोठावल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी दिली आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय म्हणजेच घाटीच्या MBBSच्या तृतीय वर्षातील 6 विद्यार्थी द्वितीय वर्षातील 6 विद्यार्थ्यांना चहा, कॉफी, नाश्ता, सिगारेट आणायला सांगून त्रास देत होते। हा प्रकार गेल्या 3 महिन्यापासून सुरू होता। शनिवारी रात्री द्वितीय वर्षातील एका विद्यार्थ्याने तृतीय वर्षातील विद्यार्थ्याचे काम ऐकले नाही, त्यामुळे त्यातील एका विद्यार्थ्याने त्याला मारहाण केली। या प्रकारामुळे चिडलेल्या विद्यार्थ्याने वडिलांना ही माहिती कळवली आहे। वडिलांनी रुग्णालय प्रशासन आणि अँटी रॅगिंग कमिटीकडे या संदर्भात तक्रार केली। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कमिटीने तातडीने बैठक घेऊन तक्रारीनुसार चौकशी केली व या चौकशीअंती रॅगिंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे। समितीच्या अहवालानंतर अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी या प्रकरणी नॅशनल मेडिकल काउन्सिलच्या NMC नियमानुसार कारवाई केली आहे। सर, काय झालं होतं नेमकं? काय रॅगिंगचा प्रकार हा आपल्या महाविद्यालयात घडला होता? नेमकं काय प्रकरण होतं? शुक्रवारी रात्री एक साधारणतः 12-12:30 वाजता वसतिगृहामध्ये 2021च्या बॅचचे काही विद्यार्थ्यांनी त्यांच्याच 1 वर्ष ज्युनियर असलेल्या 2022 बॅचच्या एका विद्यार्थ्याची रॅगिंग घेतल्याचा प्रकार संबंधित विद्यार्थ्याच्या वडिलांनी आमच्या संस्थेमध्ये कळवला। आमचे जे वैद्यकीय अधीक्षक आहेत त्यांच्या कानावर ही घटना घडली आणि त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी वसतिगृहाला भेट देऊन संबंधित विद्यार्थ्यांना ते भेटले आणि त्याच्याकडून त्या घटनेची माहिती घेतली व कोण विद्यार्थी त्यामागे आहेत तर त्याची चौकशी केली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच 8 वाजता अँटी रॅगिंग कमिटीच्या सदस्यांना त्या ठिकाणी बोलावून घेतलं। त्या विद्यार्थ्यांचे वडील, त्या विद्यार्थ्याचे नातेवाईक आणि तो स्वतः विद्यार्थ्यांना दिलेल्या लेखी तक्रारीवरून आम्ही त्या घटनेची चौकशी केली। त्या चौकशीमध्ये 6 विद्यार्थी दोषी असल्याचं आम्हाला आढळून आलं आणि त्यापैकी 3 विद्यार्थ्यांचा त्या रॅगिंगच्या घटनेमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता। 3 विद्यार्थी त्यांच्यासोबत होते। त्यामुळं अँटी रॅगिंगचे जे नॅशनल मेडिकल कमिशनचे जे ॲक्ट आहे तर त्याच्यानुसार त्या 6 विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली। त्या संबंधित विद्यार्थ्याला वसतिगृहामधून कामं सांगणे, त्यांना सिगारेट आणायला सांगणे, दारू आणायला सांगणे असे जे प्रकार घडत होते आणि त्याची कॉलर पकडणे, त्यामुळं यापेक्षाही काही गोष्टी असू शकतात आणि त्यामुळं त्या घटनेचं गांभीर्य ओळखून भविष्यात अशी घटना परत या संस्थेच्या वसतिगृहामध्ये कोणत्याही विद्यार्थ्यासोबत घडू नये। त्यामुळं कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत रॅगिंगच्या तर त्यानुसार 3 विद्यार्थ्यांना आम्ही 6 महिन्यासाठी त्यांची टर्म एक्सटेंड केलेली आहे, त्यांना 6 महिन्यासाठी सस्पेंड केलेलं आहे। त्याचप्रमाणे त्यांना 3 विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधून कायमचा आम्ही त्यांचा MBBSचा कोर्स होईपर्यंत निष्कासित केलेला आहे। त्यांना त्यांना पूर्ण टर्मसाठी त्यांचं जे पूर्ण करिअर आहे MBBSचं त्यामध्ये यानंतर त्यांना ग्रंथालयामध्ये सुद्धा प्रवेश मिळणार नाही, तसेच त्यांना 25,000 रुपयाची आम्ही शिक्षा केलेली आहे। आणि हे जे सर्व जे शिफारसी आहेत आमच्या अँटी रॅगिंग कमिटीतर्फे प्रशासनाला करण्यात आलेल्या होत्या, त्यानुसार जे मुलांचा अप्रत्यक्ष सहभाग होता तर त्यांनासुद्धा आम्ही वसतिगृहातून 6 महिन्यासाठी काढलेलं आहे। त्यांना ग्रंथालयामधून सुद्धा 6 महिन्यासाठी टर्मिनेट केलेलं आहे आणि 25,000 रुपयाची शिक्षा त्यांना केलेली आहे। त्यानंतर त्यांच्या आईवडील असतील, पालक आहे, आजोबा, बहीण असे जे कोणी नातेवाईक आहेत त्यांना आम्ही सोमवारी या संस्थेमध्ये प्रत्यक्ष बोलून त्यांची काउन्सिलिंग केली, त्यांना समजून सांगितलं आणि त्यांच्या मुलांनी केलेली जी ही चूक होती ती परत त्यांनी करू नये, नाहीतर यापेक्षाही कठोर कार्यवाही प्रशासन करायला मागं पुढं बघणार नाही अशा सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत। त्यांची काउन्सिलिंग केली, मुलांचीही काउन्सिलिंग केली आणि यापुढं अशा घटना जर घडल्या तर एखाद्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यापर्यंतची कारवाई करण्यासाठी प्रशासन मागं पुढं बघणार नाही। विद्यार्थ्यांनी थेट पालकापर्यंत त्यांनी ती कंप्लेंट केलेली आहे, मात्र तक्रार केली। सर्वात महत्त्वाचा विषय समिती जी असते, समितीचं काय नेमकं? समिती हा सक्रिय आहे की नाही असं दिसतं? समिती सक्रिय आहे, पण समितीकडे जर कोणी अप्रोच झालं, त्यांनी जर कळवलं, लेखी कळवलंच पाहिजे असं काय नाही, तोंडी जरी कळवलं तरी समिती त्याची दखल घेईल, परंतु समितीपर्यंत पहिल्यांदा संबंधित जो कोणी अन्यायग्रस्त विद्यार्थी आहे तो समितीपर्यंतच नाही तर त्यांनी एखादा आम्हाला मेल जरी केला, एखादा व्हॉट्सअप मेसेज केला, एखादा साधा मेसेज जरी केला तरी त्याची दखल घेतल्या जाते
आणि मी स्वतः महाराष्ट्रामध्ये नायर असेल, धुळ्याचं मेडिकल कॉलेज असेल, वसईच्या मेडिकल कॉलेज असेल, अशा अनेक ठिकाणी मी स्वतः इन्क्वायरी केलेली आहे आणि त्यानुसार जे अँटी रॅगिंगचे ॲक्ट आहेत त्याच्यासाठी पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी ॲटलिस्ट पालकांना सांगायला पाहिजे किंवा संस्था प्रमुखाला सांगावं किंवा अँटी रॅगिंग कमिटीचे बाहेर बोर्ड लावलेले आहेत, सर्व सदस्यांचे नावं लिहिलेले आहेत, त्यांचे नंबर लिहिलेले आहेत मोबाईल. तर त्यामुळे विद्यार्थ्यांनी ज्याच्यावर अन्याय होतो त्यांनी पहिलं समोर आलं पाहिजे.